हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2014 पासून 2018 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगानं कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगानं कोणत्या टॉपिकवर भर दिलेला आहे, ते पॉईंट तुमचे या PYQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवासाठी नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच मित्रांनो, तुम्हाला MPSC राज्यसेवाच्या नोट्स किंवा PDF पाहिजे असतील किंवा कंबाईनच्या नोट्स किंवा PDF पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर काही क्वेश्चनबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019ची क्वेश्चन पेपर बघायला सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये आपण सायन्सचे क्वेश्चन काही बघितलेले आहे. 15पर्यंतचे क्वेश्चन आपले झालेले होते आधीच्या लेक्चरमध्ये. हरित रसायनशास्त्र म्हणजे ऑप्शन आहे हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे. सेकंड, रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे. तिसरं, जैविक घटकापासून अभिक्रिया बनवणे किंवा तयार करणे. चौथा ऑप्शन आहे बिनविषारी द्रव्य आणि द्राव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे. तर मित्रांनो, हरित रसायनशास्त्र म्हणजे काय आहे तर बिनविषारी द्रव्य किंवा द्राव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे म्हणजे हरित रसायनशास्त्र आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती लुईस आम्ल नाही? तर ऑप्शन आहे बेरियम क्लोराईड BaCl2, सेकंड बोरान ट्रायक्लोराईड BCl3, थर्ड बेरिलियम क्लोराईड BeCl2, फोर्थ आहे बोरान ट्रायफ्लोराईड BF3. तर मित्रांनो, यापैकी कोणते लुईस आम्ल नाही आहे तर ते आहे बेरियम क्लोराईड BaCl2. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी ही कोलायडल सोल्सच्या वैशिष्ट्ये आहेत? तर विधान अ आहे टिंडाल परिणाम, सेकंड ब ब्राउनियन गती, क मॅक्सवेल वितरण, ड आहे वांडरवाल्स फोर्स. तर पर्याय उत्तर आहे अ, ब, क सेकंड, अ आणि ब थर्ड आहे, अ आणि क फोर्थ आहे, ब आणि ड. तर मित्रांनो, यापैकी कोणती कोलायडल सोल्सच्या वैशिष्ट्ये आहे तर ती आहे टिंडाल इफेक्ट अँड ब्राउनियन मोशन. तर मग मित्रांनो, करेक्ट आन्सर कोणता आहे तर ऑप्शन सेकंड अ आणि ब, टिंडाल परिणाम आणि ब्राउनियन गती. नेक्स्ट क्वेश्चन, खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ विधान आहे याचे पाणी H2O ही ध्रुवीय संज्ञा आहे. ब CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संज्ञे नाहीत. क आहे CO2 आणि SO2 ही ध्रुवीय संज्ञे नाहीत. तर पर्याय उत्तर आहे अ आणि ब सेकंड, ब आणि क थर्ड, अ आणि क फोर्थ आहे, अ, ब आणि क. तर मित्रांनो, यापैकी कोणती संज्ञे हे ध्रुवीय संज्ञे आहेत किंवा नाहीत तर कोणती विधाने बरोबर आहे तर याचे पाणी H2O ही ध्रुवीय संज्ञा आहे. तर अ हे विधान बरोबर आहे. ब विधान CH4 आणि CO2 ही ध्रुवीय संज्ञे नाहीत. तर ब हे विधान पण बरोबर आहे मित्रांनो. CO2 आणि SO2 ही ध्रुवीय संज्ञे नाहीत तर हे विधान चुकीचं आहे. तर योग्य आन्सर कोणते आहे तर ऑप्शन फर्स्ट अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात? अ आहे NH4Cl + CaOH2, ब N2 + H2, क CnCN2 + H2O. तर पर्याय उत्तर आहे अ आणि ब, ब आणि क थर्ड, अ आणि क फोर्थ आहे, अ, ब आणि क. तर मित्रांनो, कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात तर NH4Cl + CaOH2. अ हे बरोबर आहे. ब N2 + H2. तर ब पण बरोबर आहे. क CaCN2 + H2O. तर क हे विधान पण बरोबर आहे. तर अमोनिया तयार करण्यासाठी NH4 किंवा NH2 यूज केलं जातं. तर ऑप्शन फोर्थ अ, ब आणि क हे फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. तिन्ही पण विधानं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. अ आहे संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. ड संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत
कमी झाली. तर पर्याय उत्तर आहे विधान अ, ब, क सेकंड, विधानी ब, क, ड थर्ड आहे, अ, ब, ड आणि विधान फोर्थ आहे अ, क आणि ड बरोबर. तर मित्रांनो, भारतीय स्वतंत्र कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलांबाबत काय बरोबर आहे? तर संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. तर अ हे विधान बरोबर आहे. त्यानंतर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तर हे पण विधान बरोबर आहे. जेव्हा संविधान सभा म्हणजे घटना लिहून तयार झाली त्यानंतर निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्यामुळे संविधान सभाची स्वतंत्र भारताची पहिली संसद म्हणून कामकाज करत होती. तर ब हे विधान बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. तर मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. ड संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299पर्यंत कमी झाली. तर मित्रांनो, ड हे विधान बरोबर आहे. कारण भारत व पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण झाले, त्यामुळे 389 आधी संख्या होती, त्यामुळे ती कमी झाली आणि ती 299 इतकी राहिली. तर ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. विधान अ, ब आणि ड बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही म्हटलेलं आहे. तर ऑप्शन आहे अ काय दिलं आहे, एक काय दिलं आहे, कॅबिनेटच्या लेखी शिफारसीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. सेकंड, अंतर्गत अशांतता याऐवजी शस्त्रबंडाळी हा शब्दप्रयोग करण्यात आला. तिसरं, अनुच्छेद 19 खाली दिलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीतच निलंबित करता येतील. सहस्त्रबंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेले आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. आणि फोर्थ आहे, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपल्याला 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात कोणती तरतूद केलेली नाही असे विचारलेले आहे. तर फर्स्ट विधान, कॅबिनेटच्या लेखी शिफारसीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. तर हे विधान बरोबर आहे, कारण 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती ही तरतूद करण्यात आलेली होती. सेकंड, अंतर्गत अशांतताऐवजी शस्त्रबंडाळी हा शब्दप्रयोग करण्यात आला. तर सेकंड हे विधान पण बरोबर आहे. थर्ड, अनुच्छेद 19 खाली दिलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सहस्त्रबंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. तर थर्ड हे विधान पण बरोबर आहे, कारण ही पण तरतूद करण्यात आलेली होती 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. परंतु मित्रांनो, चौथा ऑप्शन, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध दर्शवणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. तर हे विधान चूक आहे, कारण ही तरतूद करण्यात आलेली नव्हती. आणि कोणती तरतूद करण्यात आलेली नाही हेच आपल्याला विचारलेले आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. अविधान दिले, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. ब 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. आणि क आहे, राष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. आणि ड आहे, निवड मंडळ इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते, या कारणास्तव उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. तर मित्रांनो, कोणती विधाने बरोबर आहे किंवा चूक आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. तर अविधान, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. तर हे विधान बरोबर आहे, कारण तेव्हा मूळ राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद केलेली होती. ब 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत बदलवण्यात आली. तर ब हे विधान पण बरोबर आहे. क उपराष्ट्रपतींची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. तर मित्रांनो, उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांकडून निवड मंडळाकडून केली जाते. तर हे विधान चुकीचं आहे. ड निवड मंडळ म्हणजे इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते, या कारणास्तव उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. तर ड हे विधान पण बरोबर आहे. तर मग आपले योग्य आन्सर काय आहे? तर विधान ऑप्शन 3 विधाने अ, ब, ड बरोबर आणि क चूक. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
तर ऑप्शन आहे ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. तर मित्रांनो हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. तर सेकंड ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघांस विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. तर हे विधान पण चुकीचे आहे. थर्ड त्यांना राजघटनेच्या अनुच्छेद 371 2 अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. तर मित्रांनो हे विधान सत्य आहे, कारण त्यांना अनुच्छेद 371च्या 2मध्ये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. फोर्थ ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. तर आपल्याला योग्य विचारलेलं आहे, तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? तर अ आहे 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. सेकंड आहे 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. थर्ड आहे 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून सत्ता प्रत्यार्पण केली. फोर्थ ऑप्शन 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. तर मित्रांनो कोणती जोडी जुळत नाही हे विचारलेलं आहे आपल्याला. तर 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर हे विधान चुकीचं आहे, कारण जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव हा 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला होता पहिल्या अधिवेशनामध्ये. तर ऑप्शन फर्स्ट हे चुकीच्या जोडी आहे आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे.